नाही पेपर, नाही दही, लागणार नाही बेकिंग पावडर. जर तुम्हाला हेल्थ ऑप्शन हवा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. नमस्कार, आज मी तुमच्याबरोबर अशा एक केकची रेसिपी शेअर करणार आहे. सॉफ्ट आणि चविष्ट रवा केक, तेही बिना ओव्हनचा. सर्वात आधी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी दूध घेतले. वाटी तुम्ही कोणतीही घेऊ शकतात, पण ज्या वाटीने दूध घेतले त्याच वाटीने रवा साखर हिचे माप घ्यावे. 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, पिठी साखर ही घेतली तरी चालेल. ताजी दुधाची साय 2 चमचे. ड्रायफ्रूट असले तर घ्या, नाहीतर स्किप करू शकतात. चेरी असेल तर 2 चमचा घ्या. मोठं मिक्सरचे भांडे घेतले. आता यामध्ये रवा घालावा, दूध घालावे, साखर घालावी, मलई साय घालावी. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. बघू शकतात मी असं पेस्ट करून घेतली. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते. जर वाटत असेल जाडसर आहे, परत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. बॅटर स्मूथ झाले पाहिजे. 15 मिनिटांसाठी झाकून ठेवा, म्हणजे त्यामुळे रवा छान फुलेल. 15 मिनिट झाले. बघू शकतात रवा छान फुलला आहे. बॅटर पण घट्ट झाले आहे. बॅटर तयार करण्याआधी 5 मिनिट आधी गॅसवर कढई ठेवून त्यात स्टँड ठेवून गॅस चालू करावा. त्यावर झाकण ठेवून गरम करावे. मग हे बॅटर तयार करायला घेऊ. सर्वात आधी केकच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून ठेवावे. तयार झालेले बॅटर पटकन ओतता येईल. आता यात ड्रायफ्रूट घालावे. चेरी टुटी फ्रुटी 2 चमचे आहे, तर 1 चमचा घालावी. बाकी उरलेली नंतर बॅटरवर टाकावी. हे मिश्रण चांगले एकसारखे हलवून मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालावे. जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा विलायची पावडर घालावी. मिक्स करून घ्यावे. सगळ्यात शेवटी 1 चमचा इनो पावडर घेतली. त्यावर थोडं दूध घालावे. हे बॅटर एकसारखे हलवून लगेच तूप लावलेल्या भांड्यात ओतावे. भांडं थोडं असं हलवून टॅप करावे. त्यात वरून उरलेली ड्रायफ्रूट चेरी घालावी. आता गरम झालेली कढईमध्ये ठेवून कमी गॅस करून 45 मिनिटं ठेवावे. 45 मिनिट झाले. गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. जर केकला असा ब्राऊन कलर हवा असेल तर तुम्ही 5 मिनिटं जास्त ठेवू शकतात. थंड झाल्यावर आवडीनुसार काप करावे. मस्त सॉफ्ट रवा केक तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अशाच सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया.